अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे. तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. पांडुरंग शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावव्या सुवटा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरिता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा असून या अभंगाद्वारे महाराज भगवान परमात्मा मनुष्य जीवनातील काय घेतो आणि मनुष्याने इह जन्मामध्ये इहलोकामध्ये भगवंताला काय द्यावं, म्हणजे भगवंताचं आपलं सख्यत्व कशाने होतं, याचाच अर्थ परमात्मा आपल्याला विसरत नाही, आपण परमात्म्याला विसरत नाही. अशी आख्यता ज्या साधनेमुळे होती, ती साधना कशी करावी, ती साधना कुठे करावी, त्या साधनेतून निर्माण होत असलेलं प्रेम गोडी परमात्मा कशी घेतो आणि त्या बदल्यात तो आपल्याशी कसा राहतो, असं गोड चिंतन या अभंगामध्ये श्री तुकोबरायांनी सांगितलेलं आहे. आपल्या सर्वांना तन मन धनाने ते श्रवण करायचंय. माऊली श्री तुकोबरायनाथ महाराज आदी करून संतांच्या कृपेने जे अभंगाच्या चरण संबंधाने जे मला बोलता येईल, सद्गुरु जोग महाराज स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण सर्वांनी अगदी भजन असेल, प्रमाण असेल, टाळी वाजवून अगदी इमानदारीने सेवा करायची. विठ्ठल या अभंगाचं प्रास्ताविक चिंतन आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की आपल्या या पवित्र पावन भूमीमध्ये आणि श्री
दधीची ऋषी महात्म्यांचं हे वास्तव्य. इथे भगवान श्री उमापती महादेव प्रात्यक्षिक देवता म्हणून भगवान श्री पंढरीराया आईसाहेब समवेत आणि या स्थानाचं निर्माण ज्यांनी केलं असे आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय काळे गुरुजी आणि आदरणीय पूजनीय वैकुंठवासी नवनाथ महाराज, ही परंपरा आपल्या सर्व या स्थानिक परिसरातील रहिवासी मंडळींच्या विशेष अनमोल सहकार्याने आणि परमपूजनीय आदरणीय म्हणजे परमस्नेही गुरुबंधू श्री सुदामजी महाराज यांच्या आधिपत्याखाली आणि सर्व त्यांच्या समवेत असलेली महाराज मंडळीला नाम परिचय नाही, तसेच गुणीजन टाळकरी मंडळी, 2 चोपदार आहेत, 2 मृदंगाचार्य, विनेकरी महाराज आहेत. साऊंड सिस्टम सुंदर आहे, मंडपही खूप छान आहे आणि बसलेली सर्वांची संख्या सुद्धा बहुसंख्येने आहे. हे व्यवस्थित बसलेत, हे का नाही? फक्त पात्र टाकायचं काम आहे. हे सुंदर बसलेले पुरुष मंडळी एका बाजूला, कोणी कोणाच्यात हस्तक्षेप नाही, असंच पाहिजे शिस्तीत, हे का नाही? आणि विशेष करून आजच्या कीर्तनाला तरुण मंडळी सुद्धा आहे कीर्तनाला, बरं का? असा हा सुदैवाने सुयोग अशा प्रकारचा अलभ्य लाभ या दधीची महाराजांच्या दर्शनाचा, पूजनीय काळे गुरुजींच्या दर्शनाचा आणि या स्थानाला पाहण्याचा प्रसन्नतेने माझ्या जीवनात आलेला योग आहे. आपण तर जाणत आहोतच, शेवारत आहोतच, संघ सानिध्यामध्ये आहोतच, पण तुम्ही आम्हाला ही सेवा करण्याचा सुयोग प्राप्त करून दिला, भाग्य प्राप्त करून दिलाय, म्हणून पुनश्च तुमचे धन्यवाद. कळालं का? सुंदर असे गायक आहेत महाराज, असं वातावरण सप्ताहाला असावं, कळालं का? आणि सप्ताहच नाही, कुरुक्षेत्रावर गीता सांगत होते तेव्हापासून ह्या कामाला असेच अडथळे येते. विठाला विठाला अभंग श्री तुकोबरायांचा सुंदर अभंग आहे, सोपा आहे, लक्षात घ्या. तुकोबराय म्हणतात, भगवान परमात्मा अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. भावाने श्रद्धेने अंतःकरणात केलेलं भजन, त्याच्या नामाची परम साधना, त्यातून निर्माण होणारी गोडीना परमात्मा वेचतो. सहज सहज करण्याकरता सोपं सांगतो. एखादं फुलपाखरू आहे, एखाद्या फुलावरती बसल्याच्या नंतर सगळं फुल ते बघत नाही. फुलावर सगळ्या बसतं पण फुल पाहत नाही. त्याला काय पाहिजे असतं तर फुलातला मकरंद. हे उदाहरण ज्याला समजलं त्याला कीर्तन समजलं. नाही तर वदनी कवळ घेता नाम घ्या, सहज होन होते तिथपर्यंत मेळ लागणार नाही, आणि लागतच नाही. हो, 750 वर्ष झालंय मेळच लागा नाही. आणि विठाला विठाला ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. इथून आरंभ झालेला किंबहुना तुमचे केले ये धर्म कीर्तन सिद्धी, येथ माझे जी उरले. बघा मधला विचार, एवढं सांगितलंय, ठीक आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे इथपासून सुरुवात केली. यत्र योगेश्वर कृष्ण कृपार्थो पर्यंत सांगितलंय. एवढं ज्ञानही दिलंय. लक्षात घ्या, एवढं परमार्थातलं संतांनी या
पूर्वजांनी धनही दिलंय. ज्ञान आणि हे धन ज्यांना ज्यांना कळालं त्यांना त्यांना समाधान मिळालं. हे परमार्थातलं केंद्र आहे. कळालं का? ज्ञान कळालं अहंकारी झाला, धन कळालं भोगी झाला. कळालं का? व्यवहार कळाला लोभी झाला. पण ज्याला हे पूर्वजांचं आपल्यासाठी आहे हे ज्यांना कळालं त्यांना समाधान मिळालं. दुसऱ्याला मिळत नाही मिळत दुसऱ्याला. इथे या अभंगात सांगणारे आणि ऐकणारे बसतेत का प्रश्न आहे. हो, अंतरीची घेतो आणि पाहे जोडी एकच. देवाला पाहिजे तो अंतकरणातला शुद्ध भाव. देवा कारणे भाव द्यावे न लगे फार सेवित. झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू. आणि तुम्हाला प्रमाण आलं तर तुम्ही सरळ म्हणत जा. म्हणायचं, चाली म्हणायच्या, भजन करायचं. बसलेल्यांना सुद्धा थोडी टाळी वाजवून द्यायची. बसलेल्यांना सुद्धा जसं येईल तसं म्हणून द्यायचं, है का नाही? म्हणजे आपल्या सर्वांच्यात मिळून कीर्तन होईल. फक्त मीच बोलत बसायचो, तुम्ही नुसतं टुकू टुकू पाहत बसायचो आणि टाळकऱ्यांनी नुसतं घड्याळीकडे बघायचं. म्हणजे जमलं, झालं का कीर्तन? विठाला विठाला म्हणून कीर्तनातला गर्भित अर्थ भाव जो आहे ना तो लक्षात घ्या. भगवान परमात्मा हा अंतःकरणाशी जोडलेला आहे. संतांचे विचार हे अंतःकरणाशी जोडलेले. हाताला घेणं देणं नाही, पायाला घेणं देणं नाही. अंतःकरणाने ठरवावं लागतं कीर्तनाला जायचंय. ह्या अंतःकरणाने जर ठरवलं ना आता वाजत आहे तिकडे जायचंय तरी निघते. हे कोणाची ऐकते? आपलं तर द्या सोडून. आणि म्हणून मूळ येतंय बघा. घरात सुद्धा आपण 5, 6, 7, 8, 10 सदस्य वावरत असताना, राहत असताना एका जीवाने, एका नात्याने, एका रक्ताचे म्हणून वावरतो का नाही? इथूनच चलतंय. इथं ठरलं ना जाऊबाईला भांडायचं सुरू. इथं ठरलं ना आपलं काम आपण करायचं, कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची, ठरलं सुरळीत आहे. कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहिल्याच्या नंतर ठरवलं ना कुणाला जरी प्रमाण आलं तर माईक द्यायचा. गोड आहे. इथं कुणाला येऊनच द्यायचं नाही, ठरलं. दुसऱ्या सप्त्याला कट. विठाला तुम्हाला अवघड कीर्तन सांगायचं नाही. अवघड कीर्तन सांगणाराला अवघड आहे आणि कळणाराला त्याच्यापेक्षा अवघड आहे. ज्यांच्या प्रतिमा या पत्रिकेवरती आहेत ना ह्यांनी तेच सांगितलंय. आणि त्यावेळेला ही बाह्य प्रसादनी नव्हती. सर्व वारकरी हिंदू समाज अंतर्मुखतेने याचा विचार करायचा. हो, आता कीर्तन ऐकायला जायचंय म्हणून निघालेला, कीर्तन ऐकायचंय म्हणून ऐकायला बसलेला आणि कीर्तन आज मी ऐकलंय म्हणून असा दुसऱ्याला सांगितलेला सांगणारा, त्यांनीच काय ऐकलंय कळत नाही. बघा तुम्ही, आमचे महाराज लोक म्हणत असतील रात्रीच्या कीर्तना म्हणले हो गुळ द्यायलाच होतो महाराजाला. महाराजांनी गुळ किती खाल्ला? पावशर गुळ खाल्ला आणि माझ्या हाताने दिला. बर मग महाराजांनी अभंग कोणता? बघा आता ते गुळाकडे लक्ष ठेवावं का अभंगाकडे ठेवावं? म्हणजे पावशर गुळ हा अभंगाला घातक ठरला. मला सांगायचं तात्पर्य एवढंय, अंतःकरणाशी भगवान परमात्मा जोडलेला आहे. माणूस अंतःकरणात हसला पाहिजे, अंतःकरणात समाधानी असला पाहिजे आणि भगवंताला अंतःकरणापासून जोडलं पाहिजे. हे अभंगातलं रहस्य कळलं. विद्यारण्य स्वामी काय म्हणतात, विचारसागरामध्ये निश्चलदास प्रभू काय म्हणतात, हे सगळं सांगायचं म्हणल्यावर महाराजांनी हे सगळं माझ्यापेक्षाही चांगलं अध्ययन केलेलं आहे बरं का.
पण हे कोणासाठी? तर यासाठी उत्तम अधिकारी लागतो, आपल्यासाठी नाही. अहो, आपल्याला कीर्तनात फोन आलेला उचलूच तर दम निघाना, आणि आपण काय प्रक्रियेचं चिंतन करावं? सहज सहज आणि सोपा परमार्थ ज्याला कळाला त्याचा अवघड संसार सुखी झाला, हे मला सांगायचंय. दुस्तर असलेला संसार, क्लिष्ट असलेला संसार, त्रास देत असलेला संसार, पण ज्याला परमार्थ कळाला तो संसार त्याचा सोपा झाला. तुका म्हणे सोपे आहे पण कोण घेतो? शहाणा तो धनी घेतो से. विठाला हो, आणि असं धर्मशास्त्र आहे, अशी वारकरी पंथातली साधना आहे, अशी वारकरी संप्रदायातली संत ग्रंथ संपदा आहे की मानवी जीवनात इहलोकामध्ये पडलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर त्याच्यात नाही असं शोधूनही सापडणार. शब्द इतकं ज्ञानोबरांचे बघा, हे महाभारती नाही, हे नोहीची लोकी, तिन्ही लोकात नाही, जे त्याच्यात नाही. मग तुम्ही सांगा, एवढं जर धन आपल्याला ज्ञानोबरायासारख्यांनी दिलंय, पण शहाणा तो धनी, हे तुकोबरायचं उत्तर आहे. शहाणा माणूस असला की तो घेतो. मला एकच प्रश्न मी तुम्हाला सांगतो, त्याचं उत्तर द्या. कीर्तनाला माणूस येत असताना गडबड करतो का आता कीर्तन संपल्यावर जेवायला जात असताना करतो? आपल्यातच उत्तर आहे. जास्त दुसरीकडे जायचं नाही. कीर्तनाला येत असताना सावकाश, मिळाली तर मिळाली जागा, नाही तर बसली कुठं का बसणार. पण कीर्तन संपल्यावर नुसतं पुकारायची तर गरजच नाही, पण जागा पकडायसाठी जोडीदार म्हणला, अरे हात धुवून कुठं मळाले नाहीत म्हणला, काही नाही होत, बस जागा जाईल. एवढीच धडपड कीर्तनाला ठेवली तर बस काम झालं. पण आपली ओढ आहे का? कीर्तनाला येत असताना सावकाश चलतो माणूस, आणि कीर्तन संपल्यावर काय सांगायचे तुम्हाला, एवढ्या गाड्या मोटरसायकल, ती एवढी सान मिळली तर त्याच्यातून शिरतो. आम्ही म्हणलं, एवढी काय घाई चालली तुम्हाला? काय शेळ्या सोडायच्या आहेत का काय आता इथून पुढं का काय गडबड कशाची? नाही म्हणला, घरी जायचंय. मग घरी जायची जी ओढ असती त्याचं नावे अंतःकरण. ती कीर्तनातली ओढ असली पाहिजे, ती भगवंताविषयी ओढ असली पाहिजे, जे आपल्याला जीवनात साध्य करायचं त्याच्या विषयीची ही ओढ असली पाहिजे, आणि मग त्याला भरभरून समाधान मिळतं. हे कीर्तन श्रवणाचं फळ आहे. म्हणून कीर्तनाचे श्रवणासाठी जी फलश्रुती सांगितली श्रवणाची, श्रवणाचे मिशे बैसावे साम्राज्य भुवनी सुखी नांदे. याला या साम्राज्यामध्ये सुखाने नांदायचं आहे, त्याने अंतःकरणाची बैठक व्यवस्थित केली पाहिजे. विठाला विठाला आणि हे तुम्हा आम्हा सर्वांना मिळवून देण्याचं काम फक्त संत महात्म्याने निष्कामतेने केलंय, दुसरी कोणाला नाही. आपण जरी एकामेकातले नाते गोते आपण राहत असलो ना, तरी आपल्यात कोणाचंच कोणाविषयी बरं नाही. हो, कुणालाच कुणाचं बरं नाही. हो, म्हातारं सावलीला बसलं तर म्हातारीला जमत नाही. म्हातारीने एकटीने चहा पिऊन प्यायला केला, चहा बनवला, म्हातारा म्हणला साखरेचा आणत नाही. आता मोटरसायकलवर जर पोरगण सून बसून चालले डोळे देखत, ते म्हाताऱ्याला आणि म्हातारीला जमत. कोणालाच कोणाचं बरं या जगात वाटत नाही.
पण एक वाक्य कधीच विसरू नका, या जगातल्या प्रत्येकाचं बरं व्हावं यासाठी जे आले राहिले ज्यांनी कार्य केलं त्यांचं नाव संत आहे. तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ जेणे हा गोपाळ ताली वाजवा. करीती सकळ जेणे हा जेणे हा तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा करी तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा हो, हे प्रामुख्याने विचार आहेत संतांचे, लक्षात घ्या. हित तुमचं आमचं इथं आल्यावर तर केलंच, पण तुमचं आमचं हितच करायचंय म्हणून आले. शोधून आले संत हिता हित जगाचे, तुमचं आमचं हित शोधून आले आणि तेच केलं. आपण हित करीत नाहीत. एका वाक्यात सांगतो, मानवी जीवन मानवी समाज अखंड जो दुःखी आहे ना त्याचं कारणच आहे स्वतः सुखासाठीची प्रक्रिया विसरला आणि दुसरा सुखासाठी करायला लागला तर त्याच्यात अडथळा आणू लागला. म्हणूनच मानवी जीवन सुखी नाही. कळालं ना? स्वतः विसरला. तुम्ही कीर्तनाला बसलेले भरपूर आहेत, आम्ही उभा राहिलेल्या सह. आपल्याला जर वरबोट करून सांगा म्हणलं कोण खऱ्या सुखासाठी प्रयत्न करतोय, आमच्या सकट तुम्ही नाहीत. सांगा. कीर्तन सांगतो कशाला? बर, तुम्ही ऐकता कशाला? ऐकून झाल्याच्या नंतर ऐकणारे म्हणले आम्ही श्रीफळ द्यायला, सांगणारे म्हणले तुम्ही का सांगता, म्हणले घ्यायला. त्या श्रीफळातलं पाणी बघितलंय कुणी किती काय? अंतरीची घेतो गोडी. आहे का देवासंग कोणाचं संधान आहे का सांगा तुम्ही? असा कोणी खुश दिसतोय का? असा कोणी आनंदी दिसतोय का? सांगा ना तुम्ही. काय कारण आहे? ज्या दिवशी कोणी सुखी दिसत असलेला आणि त्याला पाहिल्यानंतर आपल्याला आनंद होतो त्या दिवशी समजायचं की आपण यशस्वी झालो. मग तो आपल्यासह इतर अन्य कोणीही असो तो सुखी ना, बस मला त्याचा आनंद आहे. ही वृत्ती ज्या वेळेला आपल्या वाणीतून उच्चार करते त्यावेळेला समजायचं की आपण यशस्वी झालो. एखाद्याने जास्त वर्गणी दिली तर ती कोणी जर ऐकली पुकारल्यावर, अमक्या अमक्या माणसाने 11,000 रुपये सप्ताहाला दिले, हे जरी ऐकलं तरी माणूस म्हणतो त्याला काय मुंडके मोडून देतोय, तुला काही गरज आहे का? हे 11 दिलेले सोसत नाहीत महाराज, म्हणून लोक जादाले पैसे देत नाहीत. काय सांगा बघा तुम्ही, दैनंदिनचा अनुभव बघा तुम्ही, लक्षात घ्या. बरं, एक आवर्जून सांगतो, या विश्वातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना भगवंताने तुमच्या आमच्यासाठी तयार केल्या. मला अंतःकरण सांगायचंय, अंतःकरणातला भाव आणि देव आपल्याशी जोडावा एवढंच सांगायचंय. देवाने हे सगळं निर्माण केलंय ना, सगळं ते कोणासाठी केलंय? आपल्यासाठीच केलंय. याच्यातलं देवाला काहीच गरज, देवाला आपल्या हापूस आंब्याची गरज नाही, देवाला आपल्या द्राक्षाची गरज नाही, देवाला आपला ऊस लय चांगला आहे त्याची गरज नाही, कारण तो अलौकिक भोगात आहे, आपण लौकिक मध्ये. कळालं का? आपण नुसता हापूस खातो, हापूस निर्माण ज्याने होतोय ते खातोय, म्हणजे ह्याच्यातली त्याला काही गरज आहे का? मग हे कोणासाठी केलंय? आपल्यासाठी तयार केलंय, आपल्यासाठी निर्माण केलंय. मग आपल्यासाठी निर्माण केलेलं हे जे विश्व आहे, ह्या विश्वातले वस्तू पदार्थ काय म्हणायचं ते म्हणा. मग हे तुम्ही आम्ही मिळवण्यासाठी धडपड करतो ना, याचा अधिकार मिळवा, ही वस्तू आपल्यासाठीच आहे. एक
कोणाला जर मिळाली तर त्याच्यावरती जळू नका. 2 आणि तिसरी गोष्ट मिळतच नसली तर त्याचाही खेद करू नका. 3 विठाला कळण्यासाठी सांगतो तुम्हाला. बसलेले सर्व कीर्तन ऐकतात, लक्ष देऊन कीर्तन ऐका. मी तुम्हाला अवघड शास्त्रातली प्रक्रिया सांगणार नाही, सोपं सांगतो, सोपं सोपं. हो, कोणाला एखाद्याला घर बांधायचंय, घर बांधायसाठी सामुग्री लागती, सिमेंट, वाळू, खडी, लोखंड. कुणी वर बोट करून सांगा, महाराज मला घर बांधायचं आणि ह्या वस्तू मिळत नाही. वस्तू मिळत नाहीत का आणायची ताकद नाही? काय नाही? आणि आणायला पैसे आले की कोणी वस्तू दिल्याशिवाय? कळालं ना आता हे? काही काही माणसं म्हणते, महाराज 35 वर्ष झटतोय, मला वाटतं मोटरसायकल घ्यावं आपण. घेणंच व्हायना. मोटरसायकली नाहीत का तुला घ्यायची अवकात नाही? काय नाही? मोटरसायकल ते जागोजाग शोरूम आहेत. 20,000 भरले की देतात का नाही? मग घ्यायची आपली नाही. मोटरसायकल हजारो लाखो तयार आहेत. घर बांधण्यासाठी हजारो लाखो दुकानदार आहेत. पाहिजे ती सामुग्री मिळते. पैसे नाहीत का जगात? एक जण म्हणला, इतका धडपड करतो पण पैसेच मिळणार. हो, पैसेच मिळणार नाही. पैसे नाहीत का तुला मिळवायचं डोकं नाही का मिळत नाही? पैसे नाहीत का जगात? अहो, इतके पैसे तुम्हाला सांगतो, काहीच्या खिशातून पडलेले त्यांनाच माहित होत नाही. इतके पैसे आहेत, आता काय सांगाय. मी खोटं बोलत नाही. कीर्तन झाल्यावर बसलो, एक दर्शन करायला आला, त्याला 10 रुपयेच ठेवायचे होते, पण ती तंबाखूची पुडी वाढायला गेलं, त्याच्या सकट 500ची नोट पडली. 500ची पडल्या मी म्हणलं पडलेले उचलू नाहीत. म्हणलं पंचायतच झाली बा. म्हणलं महाराज दुसरे ठेवतो. हे देव बरं नसतो करीत म्हणला. ते म्हणलं मग नेमकं काय कर बरं, अर्धे घ्या म्हणला. जमतच नाही म्हणलं. सगळे पडले तेवढे गेले. त्याचं इतकं बारीक तोंड झालं. म्हणलं बाबा इकडे या. म्हणलं काय? हे तुमचे न्या म्हणलं. म्हणलं का? तुम्ही चेहरा पडून गेल्याच्या नंतर माझा काय लय स्वच्छ राहीन का? हे तुमचे घेऊन जा. पैसे नाहीत तर कसे दाव? लय पैसा आहे. पैसा भरपूर आहे, पण मिळवण्याची डोकेलिटी पाहिजे. त्याला आपलं प्रारब्ध अनुकूल पाहिजे. कोणाचं तरी आशीर्वाद, कृपा पाहिजे. या जगातली सगळी वस्तू मिळते, काय पाहिजे ते मिळते, कोणासाठी म्हणून नाही. एवढ्यावर एक जण म्हणला, महाराज हे जाऊ द्या, घराचं, गाडीचं, घोडीचं, सोनं नाणं पैसा, पण म्हणला तुमच्यासारख्या लोकांची मजाच आहे म्हणला. म्हणलं कसं काय? काय टेन्शन आहे राव, 2 तास कीर्तन केलं, खायला मिस्टर चालले मजा. मी म्हणलं मग तुम्हाला आळंदीला यायला काय कोणी करंजीच्या घाटात अडविलं काय? तुम्ही का गेले नाही सांगा? आळंदीला जाण्यासाठी सुद्धा कोणाला बंधन आहे का? सांगा, बंधन आहे का? उद्या सकाळी सुद्धा जाऊ शकता, सकाळी उद्या, आणि तिथं जाऊन ज्ञानेश्वरी वाचू शकता. आणि 5-6 महिने तिथं राहिल्याच्या नंतर पुन्हा माघारी आल्यावर 10व्याचं प्रवचन करू शकता. बघा, जाता येते का कुणाला? विठाला नाराज नाही व्हायचं, कोणावर नाराज होऊ नका. त्याला त्याच्या पद्धतीने खुशीने राहणे. आपण आपल्या पद्धतीने आपल्या जवळची खुशी उपभोगा, त्याच्यासारखा राजा नाही. आणि संतांनी तेच पाहिलं महाराज, अंतकरणातलं सुख कधी बिघडू दिलं नाही, कधीच नाही. काय तुकोबरायांची अवस्था आहे बघा, त्यांच्या जीवनातले, जीवनचरित्रातले चढ उतार बघा तुकोबरायांचे. आलं ना लक्षात? एक वेळेचा प्रसंग, श्री जगद्गुरु तुकोबराय सावकार, जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी काय धनसंपदा, श्रीमंती, त्याच तुकोबरायावरती आलेला प्रसंग बघा. एक वेळेला अन्न करता श्री आणि मुलगा, एक वेळेला कोपले लोक गावचे पाटील, एक वेळेला आता मला कोण भीक वाढीन, एक वेळेला जगद्गुरु तुकोबरायाने भामचंद्र भंडारा घोराडेश्वरवर जाऊन भजन करायचं. ही तुकोबरायांची अवस्था. पण कुठल्याच अवस्थेत तुकाराम महाराज सुखातून बाजूला गेले का? अहो, एक जण कीर्तनाला येताना एवढंसं किडकुल्ल दिसलं, त्यांनी कीर्तनालाच यायचं बंद केलं.
बारीक पिटकुलं दिसलं कीर्तनाला जण नको म्हणला. सप्ता महादेवाचा आणि कुठं साप निघत येत. काय सापाचा आणि महादेवाचा आणि कीर्तनाचा काय संबंध आहे? आणि त्याचा जोडीदार म्हणला तसलं काही मनात नको आणू, हातपाय दोन याचा इटळ चंडळ झाला दिसतो. शिरलं तिसरीकडं. आता काय सांगायची, नाही जमत महाराज. हो, ह्या आपल्या वृत्तीवर आहे, आपल्या कृतीवर आहे आणि आपल्या अंतकरणावरती हे सगळं आहे. भय नाही कशाचं काय नाही. तुकोबरायांचे अभंग बघा. महाराजांनी तर कुठल्याच इहलोकात नाही परलोकातही भय नाही म्हणले. आम भय चिंता नाही काय प्रसन्नतेमध्ये लक्षात घ्या. असं पाहिजे. टाळकऱ्याने प्रसन्नतेत भजन केलं पाहिजे, श्रोत्याने प्रसन्नतेत श्रवण केलं पाहिजे, मृदंगाचार्याने उत्साहात वाजवलं पाहिजे. हा, नाही तर सप्ताहाचे फुलं पडले त्या दिवशीच मंडपवाल्या टाळकरी बोलून घेतात इकडे. म्हणलं काय हे पाठीमाग बांबू कुणी बांधायची? मंडपवाले म्हणले कशाला? म्हणले टेकायला. म्हणजे आता सुरुवातीला फुलालाच बांबू म्हणले, हो सत्याचा काला कसा निघायचा सांगा. हे सगळी युवक मंडळी, ही वारकरी शिक्षण संस्थेतली लहान लहान मंडळी, हे भाग्य महाराज. कळालं का? 80, 82, 85, 92, 102, 107 पर्यंत वय झालं तर इकडे यायचं सुधारणा. हो, इकडे यायचं सुधारणा नाही. चुकून दारातून जर चालला तर त्याला त्या नवीन वाटाला कसं तरी ओंगळवणी वाटतो. आणि मंदिरात दर्शन करणाऱ्याने घंटी वाजवली म्हणून याच्या कानावर पडलो आवाज. हा म्हणला चुकून इकडं आलो का काय, मंदिर दिसतंय काय का जवळ. म्हणजे इतके मंदिरापासून काही काही दूर राहते. पण या वयात मंदिराचं सानिध्य शेवाय. तुम्हाला एक सांगतो, फक्त देवाने आपल्याला माझं म्हणू द्या, संतांनी आपलं म्हणू द्या. बास, या जगात दुसरं मिळवायचं नाही आणि काहीच नाही. तुम्ही म्हणाल मग हे देवालाच मिळवायचं, संताला मिळवायचं नाही, बाकी कधी? ह्या बाकीच्याला देव कधीच आडवं येत नाही. ऐका, पण हे बाकीचं देवाला आडवं आल्याशिवाय राहत. आता तुम्हाला कळलं ना, देव ह्या बाकीच्याला आडवंच येत नाही. अशी काही काही परंपरेमध्ये अशी मंडळी झालेली आपल्या. कळालं का? त्यांनी फक्त गांजा वाढलाय, ते बी मस्त पैकी. गांजाचा आणि देवाचा काही संबंध नाही. काय काय म्हणतात हे ते काय तंबाखूच खाते. तंबाखूचा आणि कशाचा संबंध नाही, त्याच्या अंतःकरण वृत्तीशी देवाशी संबंध आहे. त्यांनी आंघोळच केली, आंघोळीचा आणि देवाचाही संबंध नाही, त्याच्या अंतःकरण वृत्तीचा संबंध आहे. आलंच का शबरी मातेचं चरित्र? आपणच म्हणतो ना, आंघोळ नव्हती केली, दात नव्हते घासले, तरी सुद्धा किती दिवसाचे दात न घासलेले, पण प्रभूंनी ती बोरं खाल्ली. देवाला लागतंय ते ज्याला कळालं का, त्याला कशाचाच आडवा नाही, काहीच आडवं येत नाही. हे सगळ्यात मेन आहे. आपण जे बोलतो दळणवळण, व्यवहार, कमवतो, विनियोग करतो, आपुलकी मिळवतो, बराचसा लवाजमा चालवतो, यांच्यात वावरतो, हे सगळं जे ना, हे भौतिक जीवन आहे.
पण ज्या वेळेला अंतःकरण वृत्तीमध्ये परमात्म्याविषयीचा साधनेतून जिव्हाळा निर्माण होतो ना, त्या दिवशी प्रत्येक जड वस्तूशी सुद्धा तसाच व्यवहार होतो, चेतनाशी सुद्धा तसाच व्यवहार होतो. तेच अभंगात महाराजांनी सांगितलंय, जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. ज्ञानोबांनी सांगितलं हा भक्तियोग माझा, हेच सांगितलं. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. नाथ महाराजांना पाणी काशीचं आणलं, रामेश्वराला घेऊन चालले, मधीच गाढवाला पाजलं. का? गाढवात रामेश्वर दिसले. अंतःकरण वृत्ती व्यवस्थित झाली की त्याला बायको सुद्धा आईसारखी दिसू लागते. विठाला हो. आणि म्हणून या अंतःकरण वृत्तीला लक्षात घ्या, साधनेची गोडी लागावी आणि साधनेतून जी गोडी निर्माण होती ती भगवंताने घ्यावी. कळालं का? तुकोबराय म्हणतात, असं भजन मानवी जीवनात घडावं, अशी सेवा घडावी. आता आपल्याला एकमेकाचं काही कळत नाही, पण त्याला सगळं कळत. आपण फोन कोणाला लावला एवढंच कळत, पण कोणत्या टावरवरून चाललाय कळतं का? कळतंय का? नाही. लावलाय कोणाला एवढंच कळतं, उचललाय कोणी हेही कळत, पण कोणत्या टावरच्या माध्यमातून गेलाय हे कळत, हे देवाला कळत. काय भजन म्हणतात हे तुम्हा आम्हाला दिसतं, काय गोड कीर्तन सांगितलं हे तुम्हा आम्हाला कळतं, काय आम्ही ऐकतो हे आपल्याला कळतं, पण आतला कारभार सगळा त्याला कळत. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर. विश्वी विश्वंभर परिहारची नगरी. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर. विश्वी विश्वंभर परिहारची सहज आहे, सहज. असं भजन सहज म्हणून, सहज प्रमाण झालं पाहिजे, सहज चाल म्हणली पाहिजे, ओढून तडून नाही. कळालं? हे न सांगता त्याला कळतं. आता सगळ्यांच्या खिशात किती पैसे हे त्याला कळतंय, सगळं त्याला कळत. नुसते कळत नाहीत, कुणी कशाचे आणलेत हे बी कळत. आणि हे कोण कशाला खर्चिणार आहे हे सुद्धा कोणाला कळत त्याला. आणि इथं जर नाही दिले तर ते कुणीकडे घालायचे हे सुद्धा कोणाला कळत, त्यालाच कळत. म्हणून त्याला सोडून राहायचं नाही. कळालं का? ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. तो सर्वस्वे आपल्या जीवनातला करता आहे, बस त्याला सोडून राहायचं. जीवाचा काळी माता भजन करा, तो सांभाळ सकल जीवाचा घरी तो सांभाळ. ऐसे आई तुझ मोकलीले ऐसे नाही, जैसी जिथे आहे तैसा परिहार, जैसी आहे तैसा परिहार. हरे मुखी आधार हरे मुखी आधार
आपल्या सर्वांचा सांभाळ करणारा तो परमात्मा आहे. आणि त्याला फक्त हे अंतःकरण वृत्ती द्यायची, बस. त्याला बाकी काही नकोय. आणि आपल्याजवळ द्यायलाच आपलं काय, त्याच घेतलं आणि पुन्हा त्याच्यावरच रुबाब चाललाय आपला. आपल्या जवळच काय सांगा. जेने हा जीव दिला, देवे दिला देह, दिले इंद्रिय हातपाय, त्यांनीच दिलेलं आहे ना. मग त्याला द्यायला आपल्या जवळ काय. तरी लोक 1100 रुपये वर्गण द्यायना. कळालं का? त्याला द्यायला आपल्या जवळच काही नाही, हे सर्व कोणाचंही त्याच आहे. आणि मग त्याला ही अंतःकरण वृत्ती त्याच्या नामचिंतनासाठी, भजनासाठी द्यायला काही हरकत नाही. किती वेळ द्यायची? आयुष्यभर. कशी द्यायची? अर्धी, 2 आणे, 3 आणे, काही क्षणार्धापुरती जरी दिली ना तरी काम झालं. देवाची द्वारी उभा क्षण भरी. कळालं? या अठापहरा माझा रे मोटके निमिष भरी देतो. थोडं तेवढं जरी दिलं तरी काम पत्य झालं. एक देवाला प्राप्त करण्यासाठी देव मिळावा, देव मिळावा म्हणून चालला आपला जंगलामध्ये. देव मिळवल्याशिवाय माघारी यायचं नाही, अशी मनामध्ये दृढ इच्छा केली. निघाला, जंगलात गेला. पण जंगलामध्ये एक चिंचीचं मोठं झाड होतं, त्याच्या खाली चालून चालून थकल्यामुळे थांबला. नारद महर्षी तिथून चालले भजन करत, नारायण नारायण. यांनी पाहिलं आणि उठून उभा राहून नमस्कार केला. महर्षी कुणीकडे? म्हणले देवाकडे चाललोय. माझं देवाकडे जाणं 3 ह्याच्यामध्ये भ्रमण असतं. म्हणले देवाकडे चाललं. मी सुद्धा देवालाच मिळवण्यासाठी चाललो, येऊ तुमच्या बरोबर? म्हणले तसं नाही, ते आधी तिकीट बुक करावं लागतं. अशी तर आमची वाटाने टायली भरून कुणी बसून जमत नाही. म्हणले बरं. म्हणले नका नेऊ, पण एक देवाला सांगा तुमचा एक भक्त भजन करतोय आणि त्याला तुम्ही कधी भेटता, एवढं त्याला निरोप द्या. म्हणले ठीक आहे, सांगतो तुझा निरोप. नारद महर्षी देवाजवळ गेले, देवाला याचा निरोप सांगितला. देव म्हणले त्याला म्हणावं मी तुला भेटायला येईल, पण तू ज्या चिंचेच्या झाडाखाली आहेस ना, त्या चिंचेच्या झाडाला जेवढे पान आहेत ना, पानं, तेवढी वर्ष तपश्चर्या कर, माझं नामस्मरण कर, मग तुला मी भेटायला येईल. हे नारद महर्षीच तांब्याभर पाणी पिले तिथं बसून. चिंचीचं झाडं, त्याचे पानं, तेवढे वर्षे. मेलं गाड्या म्हणला ते जगत नाही, कशाचा देव भेटतून काय. आणि हे निरोप देवाने सांगितलेला नारद महर्षी आले आणि त्याला सांगू लागले. ऐक म्हणले, देव तुला भेटायला येणार आहेत, पण कधी? हे पण कधी पुढचं बोलूस तर त्यांनी डोळे झाकले आणि आनंदात नाचायला लागला. देव भेटायला येणार आहेत हा शब्द नारद महर्षीच्या मुखातला बाहेर पडला आणि याने डोळे झाकून देवाचं नामचिंतन करून नाचायला लागला. क्षणार्धात देव तिथे आले आणि देवाने सांगितलं त्याला हलवा जरा. म्हणले काय? मला वाटलं देव खरा बोलतो काय नो. आता अर्धा तासच झालंय. म्हणले चिंचीचे पानं, तेवढे वर्ष, एवढी भक्ती कर, मग भेटायला येईल. तुम्ही तर आमच्या मोर आहे. झाले काय? म्हणले एवढे वर्ष. त्या वर्षाचं घेणं देणं नाही. म्हणले चिंचीच्या पानाचं घेणं देणं नाही. देव भेटायला येणार आहे हा शब्द ऐकल्या ज्याने डोळे झाकून माझ्या नामचिंतनात तल्लीन झाला, त्याला मी लगेच प्रगट होऊन दर्शन देतो. कशाला 8-8 दिवस कीर्तन, पंढरपूरला बिगर चपलाच लई ताण घेतात लोक. ती झाली शेंगा चोरून आणतात, झाले केळीचे साल्ट तिथं, वारकरी घसरून पाडी तिथं, आपण खायची डांबरीला फेकी तिथं. लई तरा लोकायच्या. तिथली उरलेली साखर पुन्हा पावशेरी पिशीत टाकायची. किती कुठं नाही. विठाला विठाला
गोपाळपुऱ्याकडे सुद्धा जागा नाही मिळायची. नाही, हे चाललेत आपले उद्योग. कुठं देव, कुठं अंतकरण, कुठं आपला खेळ चाललाय. अजिबात नाही. एक पापणी एवढं केसभर सुद्धा देवाला इकडली तिकडं जमत नाही. आणि आपला लपंडाव कुठं पचायचा. मला देव भेटायला येणार हा शब्द ऐकल्या ऐकल्या ज्याने डोळे झाकले आणि त्याच्या नामस्मरणात तल्लीन झाला. नारद महर्षी म्हणते, ऐक बाबा कधी येणार आहे, पण ऐक हे पानन वर्षे म्हणले ते तुम्हीच सांगा. आणि देवाचं दर्शन केल्यानंतर नारद महर्षीने मनगट पकडलं म्हणले, तुला मी येणार म्हणल्या डोळे झाकले उड्या मारायला लागला, पुढचं का ऐकलं नाही. ते म्हणले, पुढचं ऐकायला काय कीर्तनकार आहे काय तू. ते कीर्तनकाराचं ऐकायला लागत 2 तास. तुमच्यासारख्या संतांचा एक शब्द ऐकला आणि देवाचं नामस्मरण करायला लागलं, देवाला नाही यावंच लागेल. हे 2 तास सांगत होता मी. एक जणांनी कीर्तन संपल्यावर मलाच विचारलं, तुझाच काय मेळ आहे. म्हणलं मला काही म्हणू नको, जाऊन दे म्हणलं. विठाला विठाला नाही जमत महाराज. आणि हे अंतकरण, त्याच्यातली भक्ती आणि त्याच्यातली असलेली गोडी, ती भावातून भगवान परमात्मा काय करतो, ती सेवन करतो. लक्षात घ्या. आणि त्यानुसार त्याच्या जीवनामध्ये सर्व संपदेसह भगवान परमात्मा षडगुण ऐश्वर्यासह त्याला प्रदर्शित होतो. अशा प्रकारचं श्री तुकोबराय म्हणतात, ती गोडी घेतो अभंगाचं पैसे. अंतरीची टाळी वाजवा सर्वजण. छान आहे. असं प्रमाण गावात राहून भगवंताची सेवा करून सोमवार गुरुवार एकादशीचं भजन करणाऱ्या मंडळीच्या अशा चालीत काय गोड आहे महाराज. कळालं का. नाही तर गावाकडं भजन लय अवघड. देवा अलीकडे आणि मला पलीकडणे काय नडलंय बा तो. त्याला अलीकड येऊन त्याला पलीकडे न्यायचं एवढं त्याचं नडलंय काय. पण सुंदर सुंदर आहे. मी चेहऱ्याहून माणूस ओळखितो, त्याच्या अंतकरणात किती श्रद्धा आहे ती. मला सांगायचं तात्पर्य, ज्याचा खरा परमार्थ आहे ना, तो असा कधीच विचारात आणि चिंतित नसतो. फ्रेश. कळालं. त्याला माहित असतं आपल्यावरचं सर्वस्व
कोण आहे? परमात्मा आहे. आपल्यावर काहीच नाही. ड्रायव्हर त्या वाहनाचं काही असो, कोणाकडे जातंय? मालका. पण गाडीवर गाडणे लावून मजाच चालवायची. तसं असतं हे. काही काही वर उगच लोड आल्यासारखं वाटतो. काही काही तर टाळी सुद्धा अशी हळूच वाजित. त्यांना वाटतं दुसऱ्या हाताला लागत का काय, आणि दुसऱ्या हाताला जखम झाली तर आपल्यालाच नीट करावं लागतं का काय. तुम्ही माझा प्रथमच इथे योग आहे, पहिल्यांदाच आलोय. नीतले काही रस्ते आपल्याला माहित नाहीत, म्हणून हळूहळू. आणि मोठ्या मोठ्या आता सगळी सिरियल, सगळी वेदोक्त अभ्यास करणारी सगळे चिंतनी महाराज लोक आहेत, बरोबर आहे का नाही? आणि चांगल्यांचे श्रवण करणारी मंडळी तुम्ही, कळाले? माझं एवढंच मत आहे, ऐका, जास्त अवघड संसारातही पडू नका आणि अवघड परमार्थातही पडू नका. सोपं जेवढं जमतंय का तेवढंच. आता माणसं बोलता बोलता सुद्धा कधी कधी काय करते, भाषेमध्ये सुद्धा आपली जी आहे तीच बोलायची. केव्हा आले, काही गरज आहे का? जे आपलं रेग्युलर बोलणं आहे, जे दररोजचं, तेवढंच बोल. कधी आले, कवाशी आले, असं बोलावं सरळ. केव्हा आले, आणि एवढं केव्हा आले म्हणलं ना आपण, म्हणलं का आत्ताच आलं, कशाने आले, काही नो घातली, तो काही बोलायचीच गरज नाही. जेवढं येतंय तेवढं आपलं बोलण्यात, जरी आपण काही जरी चढ उतार केला, मेळ बिघाडला. खाण्यात सुद्धा, खायला बसले काही माणसं असे गुडघ्यावर हात देते, मस्त पैकी असं हळू खाते, बाकीचे जीवन उठले, राहिलं माग तसंच. जमत नाही. जे आपलं नॅचरल, जेच असं माणसाचं राहणं. काही काही लग्नाला जरी चालले, गाडीवर बसूच तो सुटला आमच्या खबरात. काय करताय, असंच आहे. गाडीवर बसेपर्यंत चेहऱ्याला हात फिरविते बघा, आणि गाडीवर बसायचं आणि गाडी निघायची, गेला खांद्यावरला गामजा उडून. तुम्हाला खोटं नाही सांगत, हे सगळं माणसाचं जेवढं आहे ना, तेवढं सुखासाठी माणूस क्षणभर करायला जातो, त्याच्यापेक्षा डबल दुःख निर्माण होत, डबल. आणि ह्याला काय अभ्यास करावा लागत नाही, काय नाही, काही नाही बघा. हे फक्त उधळीत आलं पाहिजे. पण याच्यातलं रहस्य तुम्हाला अंतःकरणपूर्वक सांगतो. आपल्याला साधू संतांच्या परंपरेने आपल्या प्रत्येक क्षणाला आपण सुखी व्हावे असा दिलासा, असं ज्ञान, असे विचार कृतीद्वारा देणारे केवळ संत आहेत, केवळ. आपल्याला आवडीच्या बाबतीत विचार केला, सवडीच्या बाबतीत विचार केला, आपुलकीच्या बाबतीत विचार केला, संप्रदाय किती आहेत याच्या बाबतीत विचार केला, कोणत्या संप्रदायाचा अनुग्रहित व्हावं याच्या बाबतीत विचार केला, आपल्याला काय पीडा निवृत्तीत कोणत्या संप्रदायाचा अंगीकार करावा, कोणाच्या अंकित व्हावं, असे अनेक विचार आहेत. पण वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, इतका सोज्वळ पंथ. एक जणाचं डोकं दुखत होतं महाराज, खोटं बोलणार नाही. डोकं दुखायला लागल्याच्या नंतर माऊलीची ज्ञानेश्वरी आणि तुकोबरायचा गाथा दररोज दर्शन करायचं, दररोज नेमाने दर्शन. डोकं दुखायचं तर बंदच झालं, पण डोकं चांगलं चालायला लागलं. हा प्रसाद आहे त्यातला. आपल्याला तीर्थक्षेत्राला गेलं की ग्रंथ आणायची लय हौस, वाचायचा पत्ता नाही. तुम्ही त्या दिवशी ग्रंथ आणला, वाचिला नाही, म्हणले पोरं वाचितीन म्हणून आणला होता. पोरं वाचितीन म्हणून आणलेला ग्रंथ एक दिवशी बाहेरच एक लहान लेकराचं खायचं घेऊन सायकलवर गाडीवर येणारा आवाज देत होता. ते लेकरू पळत आलं, आजोबाजवळ आलं. आजोबा, म्हणला त्या दिवशी तुम्ही आळंदीहून आणलेलं ते बुड्डीक बालवाला घेईन का? बघा, पोरं वाचितीन म्हणून आणलेला. म्हातारा म्हणलं मला इक्यो, पण त्याला नको. ती ज्ञानेश्वरी वेड्या,
ती वाचायसाठी आणली. मग तुम्ही का वाचित नाही? तुम्ही जर आणली तर त्यांनी सांगितलं तुम्हाला वाचायसाठी आणली. त्या लेकरांनी उत्तर दिलं तुम्ही वाचिनात ना आम्हाला सांगत होईल. अशा हजारो बापाची हीच पंचायत आहे. शाळेत का जात नाही, अभ्यास का करीत नाही? ते लेकरू म्हणलं तो का केला नाही? तेव्हा का शाळा नव्हती? काय नव्हतं? आम्हाला का सांगता? मग हे आपल्याजवळ पाहिजे तेव्हा दुसऱ्याला सांगता येतं. आपल्याजवळ नसल्यावर दुसऱ्याला कसं सांगावं? सांगा ना तुम्ही. बऱ्याच माता भगिनी मावल्यांना स्वयंपाक येत नाही, त्या लेकीला काय शिकवणार आहेत? हे मुळात आहे. कीर्तन म्हणजे नुसतं ऐकायचं सोडून द्यायचं, टाइमपास म्हणून येऊन बसा, अजिबात नाही. कीर्तनातला प्रत्येक क्षण आणि प्रत्येक विचार हा जीवनाशी निगडीत आहे. जीवनाला उज्ज्वल करणारा विचार आहे, त्याचं नाव आहे कीर्तन. म्हणून फक्त पूर्वार्ध घ्यायचा. कीर्तन चांग, कीर्तन चांग. कीर्तनासारखं चांगलं जगात नाही. विठाला विठाला. हो. आणि म्हणून ही संतांनी तुमच्या आमच्यासाठी तळमळ व्यक्त केली, परिश्रम घेतले की इहलोकातला प्रत्येक मानवी जीव सुखी व्हावा, याच्यासाठी अंतःकरण वृत्तीतले विचार झाले. ही वृत्ती कशी असावी? आणि इथपर्यंत आणि कुठलाही वैज्ञानिक गेला नाही. कानाचा, घशाचा, दाताचा, डोळ्याचा, टाळू सगळ्याचे स्पेशलिस्ट आहेत, हृदयाचे सगळे. पण मला सांगा, एखाद्या सोनोग्राफीत अंतःकरण निघलंय का? एखाद्या मशीन मध्ये कशात निघतय का? अजिबात नाही. अंतःकरण म्हणजे काय सांगू का तुम्हाला? लक्षात घ्या. ते ज्या वेळेला चिंतन करतं त्यावेळेला ते चित्त आहे. संकल्प विकल्प करतं त्यावेळेला ते मन आहे. निश्चय करतं त्यावेळेला ती बुद्धी आहे. आणि माझ्यासारखं कोणीच नाही अहंकार धारण करतं त्यावेळेला अहंकार आहे. याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे अंतःकरण चतुष्टय. हे अंतःकरण आहे. ते ज्याची भूमिका घेईन त्याला नाव ते. आणि ज्याला अंतःकरण सांभाळता आलं तो हा विश्वातल्या सुखाचा राजा आहे. संत महात्म्याने अंतःकरण सांभाळलं. त्या अंतःकरणाला विचारलं तुला समाधान पाहिजे का? त्याने सांगितलं मला समाधान पाहिजे, म्हणूनच मी धडपड करतोय. तू खूप बरं आहे म्हणले. मग तुला जर समाधान पाहिजे तर मी सांगतो ते ऐक. ऐक ऐक रे मना, तुझ्या स्वहिताच्या गुणा आणि पंढरीचा राणा मना माझी, याचं नावे समाधान. विठाला विठाला. हो, एक छोटीशी अगदी अर्ध्या मिनिटाची गोष्ट सांगतो तुम्हाला लक्षात येण्याकरता. माझी वेळही बरोबर टायमाला थांबतो. एक संन्यस्त येते महात्मा, अंगावर असेल अंग झाकणे एवढे कपडे बस, आणि एक एवढे एवढे ताट बरोबर. याच्या पलीकडे काही नाही बघा, कुठला संग्रह नाही. इतस्ततः भ्रमण करायचं, मिळेल ती सामुग्री सेवन करायची, स्वीकार करायची आणि भगवंताचं चिंतन करायचं, बास. या पलीकडे नाही. पण लोक चांगल्या माणसाला कुठून कुठपर्यंत त्रास देते सांगता येत नाही. आणि चांगल्याच्या मुळावर हे आहेच. कीर्तनाला गेला, हाणली चप्पल, ते बरोबर असंच आहे. पंढरपूरला जर गेला त्याचं अर्ध तिकीटच हरण. चांगल्या माणसाला त्रासच असतो. मग त्याच्याकडे एक ताट असलेलं बस, आणि ते ताट
कोणीतरी चोरलं. चोरल्याच्या नंतर त्याला आता तो संन्यस्त येते महात्मा, त्याला काय आली याची सेना करीन गेली याचा खेद न, त्याला काय नाही. पण ते ताट सर्वस्व होतं ना त्याचं, त्याला लागायचं जेवायला. त्याच्या मनात थोडस कालच म्हणला कामाचं होतं, म्हणला गेलं काय करा, म्हणून तो थोडासा विचारात थोडा बहुत विचार करायला लागला. त्याला एक माणूस म्हणला, का एवढी आनंदात राहणार आहे ना, आज कस काय गप्प बसले? म्हणले आपलं ताटच गेलं राव चोरी. म्हणले ताट चोरी गेलं म्हणून? हो, पण म्हणले काय करावं, ताट सापडलं पाहिजे. म्हणले वर्तमान गरज आहे बस, या पलीकडे. म्हणले पोलीस स्टेशनला जा. पोलीस प्रशासन कशाला आहे, शोध लावायलाच म्हणले. जा म्हणले पोलीस स्टेशनला. म्हणले काय म्हणायचं? पोलीस स्टेशनला जा ना, अशी तिथं तक्रार नोंदवा की माझं सर्वस्व गेलं. ते गेलो पोलीस स्टेशनला आणि पोलिसाला म्हणलं घ्या माझी तक्रार. म्हणले काय? माझं सर्वस्व गेलं. पोलिस आपल्यासारखे शिकलेले होते. सर्वस्व गेलं म्हणले, याच्याजवळ बरं गबाळ दिसतोय म्हणले. सर्वस्वाचा अर्थ लावला येईनी इकडं. आणि म्हणले मग एवढं सर्वस्व गेलेलं जर यातलं जर सापडलं तर अर्ध तरी आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणले ते बी म्हणले काळजीच करू नका, बसा म्हणले खुर्ची. सर्वस्व, अहो म्हणले सर्वस्व म्हणजे याच्यात वस्तू काय काय होत्या, काहीच राहिलं नाही म्हणतोय ना मी. काय कमाल झाली हो म्हणली, काहीच राहिलं नाही, सर्वस्व गेलं. केली तक्रार नोंद. हे पोलिसांनी लगेच गाड्या हे ते 5 इकडं 4 इकडं, इकडं 2 इकडं 3, तपास चालू. पोलिसाला माहित असतं मुंगीपासून तपास, पण काही चोरलं तर त्यांना माहित असतं कुठे गेलेलं. यांनी सगळी तपासणी केली. त्यावेळेस त्याचं चोरीला गेलेलं ताट एका जणाजवळ सापडलं. आणि ते ताट घेऊन पोलिसांनी तिकडली तिकडच पिवळं दिसायचं म्हणून सोनाराकडे चेक केलं, ते पितळाचं निघलं. आणि ह्याला सर्वस्व म्हणतोय काय? म्हणले आले घेऊन. म्हणले महाराज, म्हणले हो, हे तुमचं सर्वस्व गेलेलं शोधून आणलंय, द्या द्या. म्हणले एवढंच आहे का अनेक काही आहे, ऐवज आहे काही? नाही म्हणले एवढंच आहे माझं सर्वस्व. म्हणले हे सर्वस्व आहे का? म्हणले 8 दिवस झाले म्हणले वडापाव खाऊ पळतो, हे सर्वस्व आहे काय? म्हणले. दुसरा पोलीस जोडीदार म्हणला मी 150 रुपये दिले असते राव. म्हणला इतकी पळापळी करूच तर हिने दुसरं तरी घेतलं असतं. द्या म्हणला. असं धरलं, माझं सर्वस्व मिळालं म्हणला. पण चिकित्सक पोलीस होता एक, त्यांनी विचारलं म्हणले याला सर्वस्व तुम्ही म्हणता कसं, एवढं सांगा. अहो म्हणले सूप आहे. म्हणले का? ज्या वेळेला ह्या ताटात मी जेवतो ना, त्यावेळेला हे जेवणाचं ताट आहे. म्हणले जेवण झाल्याच्या नंतर याच्यात पाणी घेतो आणि ते पितो. म्हणले हे प्यायचा तांब्या आहे. म्हणले बरं, म्हणले भिक्षा मागायची असली की याच्यातच मागतो, ही माझी झोळी. म्हणले आणि संध्याकाळी किंवा जेवण झाल्याच्या नंतर झोपायच्या वेळेला माझ्या उशाला काहीच नसतं. म्हणले म्हणून हे उशाला घेतो. म्हणले आणि हे माझं सर्वस्व आहे. म्हणले जाय बाबा. म्हणले याचं नाव आहे अंतःकरण. ज्याला हे अंतःकरण सुखी करता आलं तो या विश्वातल्या सुखातला राजा आहे. म्हणून तुकोबारायसारख्या महात्म्याने सांगितलं अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची बास. इथला भाव पाहतो, काय चाललंय काय नाही, व्यवहाराशी तात्पुरतं, पण परमात्म्याशी अखंड जोडलेलं ज्याचं नातं आहे ना त्याला सुखाला कमी नाही. तुका म्हणे तेथे सुखा काय राहे समाधान चित्ताचिया. आणि तो भगवान परमात्मा त्याचा सोयरा होतो, सखा होतो दुसऱ्याच्या. देव स्वैरा 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 देव
टाळी वाजवा सर्वांनी. म्हणजे सगळे जागे आहेत असं माझ्या लक्षात आहे. नाही, कीर्तनात बी झोपायची संख्या खूप वाढायला लागली हल्ली. कीर्तनात माणसं झोपत येत, इतकी समाधानाची झोप कुठंच येत नाही कीर्तना इतकी. कीर्तनात लागलेला डोळा म्हणजे माणूस गेलाच असंच आहे. इतका समाधानाने झोपतो माणूस. हा अहो एकदा तर इतका माझ्या समोर बसलेला माणूस झोपला आणि झोपला न घोरायला लागला. झोपला न घोरायला लागला. टाळ करायला वाटायचं ते बसलेले शेजारच्यांना, त्यांना दिवसा थोडं बसलेले म्हणायचे त्याला देऊ, पण ते फुल. मी म्हणलं काही नका करू, त्यांना पखवास त्या स्वरात लावून घ्या, त्याला काही करू नका म्हणलं, कारण ती इतकं मग्न झालंय त्याच्या कशाला सुखात व्यत्यय करायचा आहे. असे काही माणसं आहेत महाराज. म्हणून मी झोपणाऱ्यासाठी सुद्धा आपली सोय आहे बरोबर. लई झोप जरा त्याला आटपत नसली तर आपल्या गाडीत अंतराय पांघरायचं आणलेलं आहे. झोपायचं म्हणत असतो निवांत, कीर्तन झाल्यावर परत देत जा. उद्या पुन्हा भावकीला लागलं तर 2 तास कीर्तन, त्याच्यात एवढा आरडा वारडा, आणि तरीही माणसं झोपत येत म्हणल्यावर काय कमाल आहे. कीर्तनात झोप यायला नाही पाहिजे, आणि कीर्तन ऐकत असताना कळालं नाही असं नाही व्हायला पाहिजे. तो माणूस कीर्तनाने समाधानी होतो. चला, अंतकरणातली गोडी परमात्म्याने घेतली की परमात्मा आपला सखा होतो. सखा व्यवहारातलं सांगितलंय सोयरा, व्यवहारातले सोयरे सगळे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, पण देव तसा नाही. देव जर सखा झाला, देव सखा जरी नाव घे विश्व कृपा करी. देव सखा झाल्याच्या नंतर त्याचा सोयरा डुप्लिकेट नसतो महाराज, ओरिजिनल. कळालं का? तो कुठलाही प्रसंग धाव घाली अवचिता, अशा प्रकारचा शब्द आहे. म्हणून तो सखा झाला पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांचा देव सखा झालता. संसाराची चिंता केली नाही, स्वदेह संबंधिताची चिंता केली नाही, आणि एवढंच नाही स्व इंद्रियाची सुद्धा चिंता केली नाही. अहो आईसाहेबांनी चिंता केली तर तिला उपदेश केला, नको चिंता करू अन्न या वस्त्राची, माऊली आमची चिंता नाही करू दे. एक लक्षात घ्या, जगद्गुरु तुकोबराय भजन करायला जायचे. भजन करून सूर्यास्तात यायचे. एके दिवशी 2 माणसाच्या मनात असं आलं की काय कमाले म्हणले, हे पहाटे 4-4:30ला उठते, इंद्रायणीचं स्नान करते, भजन करायला जाते, संध्याकाळी सूर्यास्त झाला माघारी येते, जेवलं की झोपत येत. काही बाजार आणीनात, घरी काही किराणा आणीनात, काही धनधान्य का बघानात, मुलांच्या शाळेचं बघानात, कपडे आणणार काहीच नाही. उठलं सुटलं विना भजन. हे चलत कसं असन भाऊ म्हणले, विचारलं पाहिजे. म्हणून ते 2 माणसं आपले तुकाराम महाराज भजन करून परतत असताना इंद्रायणीच्या त्या कडेलाच थांबले. महाराज आले की म्हणले जय हरी. महाराज म्हणले जय हरी. थांबा, एक प्रश्न विचारायचा. म्हणले काय? म्हणले तुमचं प्रपंच चालू आहे. म्हणले नामचा चालू आहे. म्हणले हो. उठलं की भजनाला जातात, भजन संपलं की येऊन जेवण करून झोपतात. हे घर चलतय कसं? म्हणले कसं चलतय? म्हणले मला नाही सांगता यायचं कसं चालतंय. अहो म्हणले पण काही आणलेलं, नेलेलं, विकलेलं, घेतलेलं, काम केलेलं काहीच तुम्ही दिसाना. म्हणले तुमचं कसं चाललंय? तुकाराम महाराज म्हणले आमचं सकाळी आंघोळ केली, कपडे अंगात घातले की आतून मंडळीचा आवाज येतो, गावात चालले काय? म्हणलं हो. मग तेवढं दळण आणा. गावात निघालं की, बाहेर निघालं की पोरांना कपडे आणा, चप्पल आणा, सारखे काम आहे. तो त्या कामामुळं आम्ही गावात जायचं टाळलं. आणि तुमचे हे कधी तुम्ही काहीच करत नसताना 2 महिने बघत होत म्हणले आम्ही 2 जण. पहाटे जातात आणि सूर्यास्ताला येतात म्हणले. तुम्हाला सांगू का म्हणले, तो खूप बरा आहे म्हणले मनाने कारभार संसारात करू नये म्हणले. म्हणले का?
म्हणले माझी बायको मला काही आणायचंच सांगत नाही, त्याच्यामुळे मनात नेऊन देऊ का? हे दोघं तर खालीच बसले. म्हणले थांब, मांडी घालून बसून मग विचार करू म्हणले. दुसरा म्हणला ह्यांना बोलण्यात अर्थ नाही, कांडी घरी म्हणले. ह्यांना सांगितलंच नाही. तुकोबर आहे म्हणले मला सांगतच नाही, त्याच्यामुळे आणायचा प्रश्न नाही म्हणले. तिकडे चला. हे दोघ जण तिथं गेले आणि जिजाबाईला विचारलं. म्हणले असा असा प्रश्न आहे म्हणले, तुम्ही का तुकोबरायला सांगत नाहीत? मोकळं सोडलंय भजन करण्याकरता. तिने सांगितलं आणि घरात कशाचीच कमी नाही, तर त्यांना सांगू काय? मग हे दोघं एकामेकाला म्हणले होय तुकोबरायला म्हणायचं का आपण आम्हाला माळी घाला म्हणून. आणि मग हे ज्याला कळालं त्याला परमार्थ आहे. विठाला विठाला घरात कशाचीच कमी नाही असं म्हणणारी बायको आणि मला घरात काही आणायचंच सांगत नाही असे म्हणणारे तुकोबराय, त्याचा स्वयरा देव आहे. बघा कळालं तर. बायकोनी सारखा ना ना म्हणायचं, मालकानी नको नको म्हणायचं. याचं नाव केवळ संसार आहे. कळालं. उलट घरातलं दिलं लोकांना ते श्रीमंत तुकोबराय. हे संतांची आचारसंहिता जी आहे ना, ती विचारातून अंतकरण वृत्तीत उतरली पाहिजे. आणि विचारातून अंतकरण वृत्ती ज्याच्या उतरते ना, त्याच्या कृतीतून बाहेर पडते. मग माणसं म्हणते देवासारखा माणूस राहतोय. याच्यासाठी परमार्थ आहे. म्हणून देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. आयुष्यभर पती पत्नी बरोबर राहून सुद्धा एकमेकाचं मनोगत कळत नाही, असली संसार आहे, निसंस्कार संसार आहे. आयुष्यभर बरोबर राहून तिची आवड वेगळी, याची आवड वेगळी, तिचं राहणं वेगळं, याचं राहणं वेगळं, तिचं खाणं वेगळं, याचं खाणं वेगळं, याचं नातं वेगळं, तिचं नातं वेगळं, तिचं बोलणं एकीकड, त्याचं बोलणं एकीकड, याचं पाहणं एकीकड, तिचं पाहणं एकीकड. सगळ्या गोष्टीत विभाज्यता अशा प्रकारची असते. मग समाधानाची कधी त्याच्यामध्ये भेट होईल का सांगा? समाधानाचं होऊ शकत नाही. कळालं का? म्हणून आवड सुद्धा एक. तुकोबराय भजन करत होते, ही परम साधना तुकोबरायांची होती. पण भजन करणाराला जीव घातल्याशिवाय जेवायचं नाही, ही पतिव्रतेची निष्ठा जिजाबाईंची होती. म्हणून भजन करणाराला जो भोजन देतो ना, त्याला देव आधी भेटतो, हा सिद्धांत याच्यात आहे. म्हणून एवढं मोठं धनेश्वर संस्थान आहे, याच्यावर या भक्तिपीठामध्ये अन्नदान करा. कारण अन्नदानाचा प्रतिबंध कशालाच नाही. सर्वाभूती द्यावे अन्न, पण द्रव्य पात्र विचारो. अन्नदान करावं. आज या परंपरेचं नाम उज्ज्वल करण्यासाठी, भविष्यातला भौतिक विकास आणि तुम्हा सर्वांच्या अंतकरणातला जिव्हाळा भगवंताशी जोडण्यासाठी आमचे आदरणीय सुदाम बाबा तुमच्या सर्वांच्या मध्ये अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, आचार विचारशील आहे आणि सर्वांना खेळीमिळी अहंकार शून्य व्यक्तिमत्व आहे. आम्ही सोबत राहिलेलो आहे, लक्षात घ्या. म्हणून याच वाटेने जात असताना या संस्थांचा खूप मोठा विकास व्हावा, आपल्या सर्वांना त्याचं समाधान मिळावं. ही सर्व गुणीजन मंडळीला प्रेम जिव्हाळ्याने ही सांभाळतात, आपुलकी देतात. ही सर्व ग्रामस्थ भजनी मंडळी आहे, यांना सर्वांना आपुलकीचा ओलावा ठेवतात. असं व्यक्तिमत्व सोपं नाही. कळालं का? आता संस्थान मठ पुष्कळ आहेत, पण त्याच्यासाठी संयुक्तिक महाराज नाही. कळालं? सोपं नाही. म्हणून हे गरजेचं आहे. मग आपण सर्वांनी प्रेम जिव्हाळा, आणि काही नसतं आमच्यासारख्यांचं, खाणं लेणं बास, सगळं इथं ठेवणे, नीट निघणं. हो, तसं संसारातल्याचं नसतं. संसारातल्याचं तसं नसतं. सून मुंबईला राहून द्या तरी सासूच्या गळ्यातल्या डोरल्यात किती मनी ती धुवून सांगती.
बघा कळालं तर तुम्हाला. हा 14 होते आणि गडबडीत 3 गेले. 11च म्हणे नाही म्हणणे मान्यच करणार नाही. आदल्या दिवशीच पोरगी आली 3 म्हणे कमीच कस काय भरले. याला संसार म्हणतात. आणि सर्वस्व समाजासाठी करणे, सर्वस्व समाजासाठी ठेवणे याला परमार्थ म्हणतात. म्हणून असं गोड व्यक्तिमत्व पूजनीय आदरणीय भास्करगिरी बाबा, पूजनीय आदरणीय राऊत बाबा, अशा विशाल अभ्यासू आचार विचारशील महात्म्यांच्या आशीर्वादातला आहे. पूजनीय बंशी बाबा असतील, पूजनीय किसनगिरी बाबा असतील. आणि खूप मोठा सुयोग आहे. मी देवगडच्या मठात जर आले पंढरपूरला तर त्याच्या शेजारीच आपला मठ आहे, इकडे टिंभुर्णी रोडचा. म्हणजे आपलं नातं सुद्धा पंढरपुराला पांडुरंगाने जवळ केलेले. भास्करगिरी बाबांनीच त्याचं उद्घाटन केले बांधकामाचं आपल्या धर्मशाळेच्या. असा गोड संयोग आहे. आणि मला एवढं समाधान वाटलं, तुम्ही एवढी शिस्तीमध्ये कीर्तनाला बसलात, बरगतच्या उपस्थिती आहेत. अलीकडे कीर्तनाला सुद्धा लोक येईना. तुम्हाला काय सांगाय, मी एका गावाला कीर्तनाला गेलो, गाडीतून उतरलो, आलो, कीर्तन सुरू झालं, 2-3च ऐकायला. मी म्हणलं बाबा लोक कसं काय येणार ऐकायला. ते म्हणले तुम्ही नाही का आणले संग. म्हणजे आता ऐकणारे घेऊन हिंडत असते तुम्ही काय. चांगलंय मग ते का वरडे का काय का लग्नाला असं असतं काय कुठं म्हणलं. पण इथं मला खूप समाधान वाटलं. हे माझ्याकडं असलं लई खेळ आहे. पण हे नवीन मी प्रथम आलं, संस्थानातली सेवा आहे, कळालं का. आणि चांगलं चांगलं श्रवण केलेली मंडळी, आणि पाठ पीठ केलेलं नसतं आपलं, 2च पानं 2.5च पानं सुरू. त्यांना एकदा मनपूर्वक नमन केलं साधू संतांना की ते आपली सेवा करून घेतात. ही अंतकरणातली निष्ठा आहे. म्हणून आपुल्याच वैभवी शृंगारावे निर्मळे, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. अशा प्रकारे आपल्या वैभवाने भगवान परमात्मा भक्ताला वैभवी करतो, शृंगारित करतो. एवढंच नव्हे तर तो जेवतो बसतो उठतो संग सानिध्य देतो. त्याच्या संगतीचं सुख परमात्मा देतो. आणि याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला, काय पाहिजे सांगा. कीर्तनात बसलेल्या सर्वच व्यक्तींना दुःख नकोय आणि सुख पाहिजे. मग दुःख नाहीच करणं जरी हातात नसलं तर सुख मिळवणं मात्र हातात आहे. हा सिद्धांत मला सांगायचा. मग मिळवणं जे हातात आहे ना, त्या मिळवण्यासाठी काय करावं लागतं ते तुकोबरायाने सांगितलंय. अंतरीची घेतो पाहे जोडी भावाची. बरोबर कीर्तनाची वेळ आपली झालेली आहे. म्हणून तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. जेवी सवे आणि प्रेम द्यावे प्रीतीचे. जेवायला बसलं देवाची आठवण व्हावी. काही जर आवडती वस्तू स्वीकारली देवाची आठवण व्हावी. नवा कपडा वस्त्र परिधान करायचं परमात्म्याची आठवण व्हावी. कुठे गावाला निघालो देवाची आठवण व्हावी. झोपेतून उठलो डोळे उघडल्या उघडल्या देवाची आठवण व्हावी. अशी ज्याला देवाची आठवण होती ना त्याची देवाला सुद्धा होती. आणि याच्यासाठीच इथं राहायचंय, यायचंय आणि पुन्हा त्याच्यापाशी जायचंय. आपलं काही काम नाही. बर काय केलंय नवीन आपण इथं येऊन तरी नवीन काय केलंय. कोणाला विचारलं का काय चाललंय. काय नाही, आता शेजारीच अर्धा एकर होती तेवढी घेतली. दुसऱ्याला विचारलं तुमचं काय चाल. काय नाही म्हणलं आता घराचं काम अर्ध्यावर आलंय. तिसऱ्याला विचारलं तुमचं कसं काय चाललंय. गाडी घेतली आत्ताच पोराला. नवीन काय केलंय सांगा. एकच पट्ट्या इथं येऊन नवीन करायला गेला त्याच्या कोण झालं नाही. स्वर्गाला शिडी करायची म्हणला, समुद्र गोड करायचा म्हणला, आणि सोन्याला सुगंध आणायचा म्हणला. जुळलं का त्याला. आणि त्याच्या एवढी ताकद आपल्याला आहे का. आपली 3-3 महिने तंबाखूचीच उजारी मिटाना, आणि आपण नवीन काय करतो सांगा. तुम्ही रिक्षावाल्याकडे गेलं की ते म्हणतो मागचे तेवढं मिटा.
गिरणीवाल्याकडे गेलं की ते म्हणतो आता तुम्ही दुसरीकडेच दळून आणा. पानटपरीवर गेलं की आपण म्हणतो तुम्हाला आता ओळखच द्यायची नाही, जाईन तिथं आपले आले. आपण नवीन काही केलं नाही, पण जे जुनाट जुगादीचे नाणे बहुत काळाचे ठेवणे लोपले होते पारिकेपणी. बास. आणि जो ढळलेला भाव आहे ना तो त्याच्याशी एकरूप करायचा, यासाठी परमार्थ करायचा, यासाठी सेवा करायची. विनम्र भावाने दधीची महाराजांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, उमापती महादेवांच्या चरणी नतमस्तक व्हावं. सकल संत मंद्याळींच्या चरणी नतमस्तक व्हावं. सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु व्यंकट स्वामी महाराज, नगद नारायण महाराज, श्री गुरु किसनगिरी बाबा अशा महान संतांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला आपण पूर्ण विराम द्यायचा. सर्वांनी भजन करा. विठोबा आणि अशा सोज्वळतेने आपल्याला मिळालेल्या आयुष्यातला जो काल आहे तो आनंदाने क्रमित करायचा. एवढंच फक्त. आपण जेवढे प्रेमाने आज बसलोत, ऐकतो, समाधानाने आता एक वाढणार आहेत, कोणी जेवणार आहेत, समाधानाने बोलत जाणार आहे, हेच शेवटच्या श्वासापर्यंत परमात्म्याच्या कृपेने आपल्या वृत्तीत, आपल्या आचारा विचारात राहावं अशी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करायची. आणि आपल्याला हे स्थान निर्माण करून दिलं. सद्गुरु महाराजांनी त्यांच्या सेवेमध्ये सतत रत राहायचं. जे जी काही संस्थांची कामे असतील, जे जी काही वाटचाल असेल, त्याच्यामध्ये निसंकोचपणाने, निसंदेह, निष्कामतेने काय व्हायचं, सहभागी व्हायचं, सहयोग द्यायचा. आत्ताच जी चर्चाही झाली, पंढरपूरला सुद्धा जागा झालेली आहे, तिथेही आपली एक मठ उभारला पाहिजे. संस्थांच्या या वाटचालीला खूप खूप मोठेपण आणि आलं पाहिजे. यासाठी आपल्या सर्वांचं योगदान, श्रमदान, आपुलकी, प्रेमभाव असणं गरजेचं आहे. आणि यातून काय होतंय की आपल्या सर्वांना, आपल्या पुढच्या पिढीला पांडुरंगाची वारी, माऊली तुकोबरायांची वारी, संतांच्या विचाराची जवळीकता आणि पांडुरंगाची जवळीकता ही याच्या माध्यमातून होत असते. लक्षात घ्या. म्हणून अशी सर्वांनी जिव्हाळ्याने वाटचाल करावी एवढं बोलून थांबतो. सर्व गुणीजन मंडळीला पुनश्च एकदा अभिवादन करतो. महाराजांनी मला हाक मारली, असाच प्रेमभाव आमच्या गुरुबंधूंचा सद्गुरूंच्या कृपेने पुढेही वृद्धिंगत हो एवढं बोलून इथेच थांबतो. रामकृष्ण हरी. माऊली तुकोबरायांचं भजन करा. ज्ञानेश्वर हरिभक्तपरायण गणेश महाराज आणि बाळासाहेब महाराज मरकड.
हा